मी अभंग घेतला शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. कानपूर डिम झालेली, म्हणजे कानानं ऐकायला येत नव्हतं एका गायकाला, पण ज्याला ऐकायला येत नाही त्याला ऐकायचा आणि म्हणायचा लय नाद, बोलायचा लय नाद. त्याने चालीला पुढं आला, ज्याला ऐकायला येत होतं ते पुढं म्हणू लागलं शिव भोळा चक्रवर्ती असं म्हणू लागलं ती. मग ते मागं म्हणू लागलं, पण ते त्याचं जे उत्तरार्ध आहे त्याचे पाय माझे चित्ती हे त्याला वेगळंच ऐकायला आलं. तर ते काय म्हणलं, त्याची माय माही चुलती. काय म्हणलं ते, शिव भोळा चक्रवर्ती बरोबर म्हणलं, पण ते म्हणलं त्याची माय माही चुलती. मी म्हणलं आता तू पाठीमागच आहे, सगळ्याचा परिचय करून द्याला तो फक्त उत्तर अर्धामध्ये. असं नाही महाराज, इथं गायक एवढे सुंदर आहेत. आता काय सांगावं तुम्हाला, एकदा मी मारताल्याला गेलो होतो. मारताल्ला म्हणजे आपल्या कर्नाटकची बाउंड्री, संतोष दादाला माहिती आहे. माझा मित्र तिथं नोकरीसाठी, त्यांना असा नाद लावला, माऊली या हो तुम्ही. आम्ही गेलोत गाडी घेऊन गेलोत. मी काय केलं म्हणलं, दुसरी नेण्यापेक्षा 2 गायक नेले, मी एक आणि एक वादक. आम्ही तिथं गेलो. त्या गावात टाळ अजिबात वाजलेला नाही. कमीत कमी 13 वाघे मंडळ. किती? 13 वाघे मंडळ. आणि त्याने असा नाद लावला, त्या म्हणला महाराज कारण कीर्तन, माझा वाढदिवस आहे. मी मनातल्या मनात विचार केला, एवढ्या लांब गाडी घेऊन आलोय, कीर्तन तर करावं लागणार आहे नाही का. आता मी म्हणलं मग ना विना, ते म्हणला विना. एकाच मिनिटात त्यानं फोन लावला, म्हणला विना घेऊन या. हे एकटंच महाराष्ट्रातलं होतं तिथं. ते विना आणा म्हणल्याच्या नंतर तिकून ते चोंडकं घेऊन आलं. म्हणलं आता जर विण्याच्या जागी चोंडकं आलंय तर टाळाच्या जागी काय येते काय माहिती. लगेच एक जण झांजा घेऊन आलं, झांजाच्या मागं लगेच एक नालवाला आलं, हे ढोलकी. आणि सगळं वातावरण पाहून मी म्हणलं हा भंग घ्यायचाच कशाला. पण मी त्या माझ्या मित्राला म्हणलो, का रे बाबा कीर्तनाला टाळकरी लागत असते, मागं कोरस. ते म्हणले काय अडचण नाही ना, हेच उभे करून द्या, प्रत्येकाजवळ एक एक माईक. असा साऊंड सिस्टीम आला दादा. त्याला ती सवयच कार्यक्रम वाजवायची त्यांची, प्रत्येकाजवळ एक एक माईक, वातावरण एक नंबर, साऊंड सिस्टीम एक नंबर. मी म्हणलं आता हा भंग कशाला घेऊ, भावगीतच घेऊ. म्हणून मी भावगीत घेतलं. ब्रह्मानी विष्णू महेश्वर सामोरी बसले मला, हे दत्त गुरु दिसले. मी असं म्हणल्यावर मागच्याने माझ्यासारखं नाही म्हणलं, ज्यांची खाली ठेवून दिले आणि बोट असे केले, याला रे दत्त गुरु दिसले, याला रे. याला म्हणजे कोणला, नेमकं कोणला, मला. एवढा अवमेळ झालेला आहे तिथं. अहो गंधर्वासारखे गायक आहेत, इंद्रासारखा वाजवणार आहे, परीक्षित राजासारखे तुम्ही श्रोते आहेत, फक्त सांगणारा सुखाचार्य नाही.